ऐतिहासिक ठिकाणांवरती मी कधीही जाऊ द्या तुम्हाला एक गोष्ट आवर्जून सांगत असतो की असे नावं लिहू नका. अंगात जर मस्ती असेल तर लिहा, पण ज्या दिवशी तुम्ही गावचाल हे लिहिताना त्या दिवशी तुम्हाला. तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मंडळी, जसं की तुम्ही ह्याच्या अगोदर बघितला असेल रिसॉर्टचं व्हिडिओ, तर हो अजूनही मी त्याच ठिकाणी आहे, पण मला बघायचं होतं नळदुर्ग किल्ला. त्यासाठी आता मी चाललो आहे. पाठीमागे आमचे सर जे आहेत सिद्धार्थ परीट, तर आम्ही दोघंजण चाललो आहे आता आतमध्ये, कारण की मला बघायचं आहे नळदुर्ग किल्ला. आणि आपल्या समोर जे आहे ना पाठीमागे दिसते त्याला रणमंडल असे म्हणतात. तर चला जाऊया त्या ठिकाणी. मला हा वेगळाच ब्लॉग बनवायचा होता, त्यामुळे मी इथून स्टार्ट घेतो आहे. आजचा हा आमचा दुसरा दिवस आहे ह्या ठिकाणचं रिसॉर्टमधला. तर ठीक आहे, चला जाऊया पुढे आणि बघूया. आणि समोर आहे नदी आणि ह्या साईडला आहे रणमंडल. या रिसॉर्टच्या दगडांवरून चालत जर आपण आलो इथं, तर इथून आपल्याला काही असा दृश्य दिसेल. आता सकाळची वेळ आहे त्यामुळे इकडून काय ब्राईटनेस दिसेना एवढं. गेल्या 1-2 दिवसापासून आम्ही या रिसॉर्टमध्ये राहतोय, तर इथलं सर्व्हिस जर बघितलं तर एक नंबर आहे, विषयच नाही. तर आता हळूहळू चालत चाललोय खाली मी, जसं की बघू शकता ह्या ठिकाणी. खरं तर दुपारी शूट करायला पाहिजे होतं, पण मला सकाळ सकाळ बघायचं आहे हा नळदुर्ग किल्ला. तर चला आतमध्ये जाऊया. तर मंडळी, आता मी ह्या किल्ल्यामध्ये आलोय, म्हणजे गेट पैसे आहे सध्या. तर बघू शकताय कसं आहे दृश्य इथलं. मंडळी, पाठीमागच्या ब्लॉगमध्ये जे रिसॉर्टमधून तुम्ही किल्ल्याचा दृश्य बघितलेला रात्रीचा, तर त्याला जे लाईट्स होते ना, तर ते लाईट्स हे होते त्या ठिकाणी बघू शकता तुम्ही, ते लाईट्स आहेत. आणि बघू शकता सगळीकडे झाडे झुडपे आहेत त्या किल्ल्यामध्ये. मंडळी, जिथून मी आलो ना तिथून जर मी पावसाळ्यात यायचा प्रयत्न केला असता ना, तर शक्य झालं नसतं, कारण की त्या ठिकाणी असतं पाणीच पाणी नुसतं. सांगायचा विषय एवढाच की मंडळी, रणमंडल आणि नळदुर्ग हे किल्ले दोन्ही वेगवेगळे 2 किल्ले आहेत. त्यामुळे आत्ता आपण रणमंडलमधून परत नळदुर्ग या किल्ल्याकडे चाललो आहे. जसं की बघू शकता पाठीमागे ह्या साईडला आहे आपला नळदुर्ग किल्ला, आणि त्याच्या नळदुर्ग किल्ल्याच्या जवळच आपल्याला म्हणजे रणमंडल आणि नळदुर्ग या दोन्ही किल्ल्याच्या मध्ये नरमादी धबधबा आपल्याला बघायला भेटेल. सध्या पाणी नाही आहे त्याच्यामध्ये, त्यामुळे तुम्हाला जास्त आवाजच येत नसेल पाण्याचा. चला तुम्हाला दाखवतो नरमादी धबधबा.
तर मंडळी नरमादा धबधब्यापासून आपण थोडंसं खाली गेल्यानंतर, खाली म्हणजे ह्या टाईपचं असं, तिथून जर खाली उतरलो ना आपण तर ह्याच साईडला आपल्याला राणी महल लागतो. राणी महल तुम्हाला दाखवतोच, एकच मिनिट ना. जसं की बघू शकताय पाठीमागे आहे राणी महल. आतमध्ये पहिलं होतं ॲक्सेस वरून, म्हणजे वरून जाता येत होतं, पण आता इथून आहे. तर जाऊया आतमध्ये. आत्ता आपण राणी महलमध्ये एंटर करत आहोत. मग फक्त पाणी जाण्याचा दुसरा मार्ग आहे. मी फर्स्ट टाइम आलोय, मला राणीमध्येच वाटलं का हां, की इकडे मी हे पाण्यासाठी केलेलं आहे की? हा, इथनं बघा पाणी वाहत जात आहे. हो. इथं दिसतं का तुम्हाला सगळं हे दरवाजा बिरवाजा कसे आहेत तेच कळलं. राणी महल म्हणून आम्ही दुसऱ्याच ठिकाणी म्हणजे आत आलो होतो, पण ठीक आहे, जाऊ द्या. आता आपण परत जाऊया माघारी. अगोदर त्याच टाईपचं वाटलं मला, पण ठीक आहे, आता वरून परत जाऊया. ह्या साईडला आहेत किल्ल्याचे तटबंध. त्यानंतर आहे ह्या ठिकाणी बोरी नदी. बोरी नदीच्या पलीकडं आहे नळदुर्ग पोर्ट. आणि दोन्ही किल्ल्यांना जोडण्यासाठी हा आपला आहे नरमादा धबधबा. मंडळी, पाठीमागच्या रिसॉर्टच्या व्हिडिओमध्ये जे तुम्ही आम्ही बोटिंग वगैरे करत होतो ना, ते नदी म्हणजे हेच बोरी नदी. जसं की पाठीमागे बघू शकता, आम्ही काल त्या ठिकाणी करत होतो बोटिंग. तिथून पाक इथपर्यंत आम्ही आलो होतो. तुम्ही व्हिडिओ बघितला असेल तर तुम्हाला माहितीच पडलं असेल की आम्ही काल कोणत्या ठिकाणी बोटिंग वगैरे केलेलं. तर नक्कीच चला जाऊया पुढे, बघूया. त्या नरमादी धबधब्यावरती आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी एक महल दिसते. त्याला वेगवेगळ्या इतिहासकारांनी त्याला वेगवेगळे नावं दिलेली आहेत. तुम्हाला जर खरं नाव माहिती पाहिजे असेल तर तुम्ही गुगल करू शकताय. तर चला आता आपण जाऊया आतमध्ये. तर मित्रांनो, इथं खूप अंधार आहे, तुम्ही पाहू शकताय. तर थोडीशी भीती वाटते मलाही, कारण की खूप दिवसानंतर आलो आणि इथं कोणच नाही. आम्ही सकाळ सकाळचं आलो आहोत, तर अंधार लूक दिसतोय. तरी डेअरिंग करतोय आम्ही. इथं वटवाघूळ, साप, विंचू वगैरे पण असू शकतात. तर काळजीपूर्वक आम्ही जात आहे पुढे पुढे. धन्यवाद सरजी. सरजी भीती वाटते? काय सांगतो मग, किती टरकाला पाणी बिणी बघून. टेन्शन घेऊ नका, दमानं चला. पाय बे घसरला. मी चालत गेलो बघूनच तुम्ही मला शिवाय दिलं असेल कसं चालत. सरजी अंधार झालाय, सगळं काहीच दिसत. पर्शियन मार्केटला शिलालेख. तर मित्रांनो, आपण पाहू शकता पर्शियन भाषा असू शकते, ही शिलालेख आहे. आणि ज्यांनी ते शिलालेखाचं वाचन केलं आहे त्यांचं गुगलवरती आपण शोधू शकता. इथं कशाचं आहे त्याची तुम्हाला प्रॉपर माहिती मिळून जाईल. नक्कीच. अजून या ठिकाणी एक रूम आहे. त्या रूमच्या आत जायच्या अगोदर तुम्हाला एक मी वॉर्निंग देतोय की मी कोणत्याही गड किल्ल्यावरती जाऊ दे किंवा अशा ऐतिहासिक ठिकाणांवरती मी कधीही जाऊ द्या, तुम्हाला एक गोष्ट आवर्जून सांगत असतो की असे नावं लिहू नका. अंगात जर मस्ती असेल तर लिहा, पण ज्या दिवशी तुम्ही घालचाल हे लिहिताना. पाठीमागे बघू शकता त्या साईडला आहे नर आणि ह्या साईडला आहे मादी धबधबा. सरजी, नर धबधब्याबद्दल थोडंसं सांगा आम्हाला. ज्या वेळेस पाणी फुल प्रेशरने खाली पडतो ना, असं वाटतं की दुधाचा धबधबा पडतोय का. खाली सगळं असं पांढरं शुभ्र दुधासारखं जो आहे, आपल्याला वाटेल की दूध पडतोय साक्षात. आणि तेच ह्या साईडला आपण पाहिलं ना मादी धबधब्याकडे, त्यावेळेस आपल्याला असं वाटतं की हिरवं पाणी येतोय खाली कम्प्लिटली. ज्यावेळेस तुम्ही अनुभव घ्याल मान्सूनच्या वेळेस येऊन, त्यावेळेस आपल्याला प्रत्यक्षात ते बघायला मिळेल. नक्कीच. तर ह्या बाजूला आहे नर धबधबा.
तर मंडळी, नळदुर्ग या किल्ल्यामध्ये आम्ही जाऊ शकलो नाही, त्यामुळे आजचा हा व्लॉग याच ठिकाणी एंड करूयात आणि भेटूया आणखीन एका नवीन माहितीपूर्ण व्हिडिओबरोबर. तर आपल्या या चॅनलला लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर एन्जॉय करा, आपले बाकीचे व्हिडिओज बघा. ह्याच्या अगोदर आपण बरेच व्हिडिओ टाकलेले आहेत, जाऊन नक्की चेकआउट करा. आणि नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण की इथून पुढे काही असे व्हिडिओ येणार आहेत ते तुम्ही सबस्क्राईब केल्याशिवाय तुमच्यापर्यंत तो व्हिडिओ पोहोचणारच नाही.